हरे कृष्ण. ज्या कोणाच्या बाहेर गाड्या असतील त्यांनी कृपया पार्किंग बाहेर करायच्या रस्त्यावरती, कारण इथे नंतर लेक्चर झाल्यानंतर महाप्रसादाची बैठक व्यवस्था असणार. ज्या कोणाच्या 2 व्हीलर आणि 4 व्हीलर इथे असतील त्यांनी कृपया बाहेर लावायचे आहेत. हरे कृष्ण. तर सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या आपल्या 27च्या कार्यक्रमामध्ये. तर आज आपण या ठिकाणी भगवद्गीतेमधील 17वा अध्याय आणि श्लोक क्रमांक 20, 21 आणि 22 या 3 श्लोकावर चर्चा करणार आहोत. आणि चर्चा आज थोडीच होणार आहे, प्रॅक्टिकल विषयावर जास्त चर्चा होणार आहे, त्याच्यामुळं थोडाच वेळ प्रवचन असणार आहे आज. तर
या 3 श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला काय सांगतात ते आपण पाहूया. दातव्यम इति यद्दानं दीयते अनुपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं सुखम्. यत्तु प्रत्युपकारार्थं फलमुद्दिश्य वा पुनः दीयते च परिक्लिष्टं तद्दानं राजसं सुखम्. आदेश काले यद्दानं पात्रेभ्यश्च दीयते असत्कृतम् अवज्ञातं तत्ताम समुदारुतम्. तर या 3 श्लोकामध्ये दानाविषयीची महिमा सांगितलेली आहे. तर या श्लोकांचे अर्थ आपण पाहूया. कर्तव्य म्हणून योग्य व्यक्तीला योग्य स्थळी, वेळी आणि काळी प्रत्युपकाराची अपेक्षा न करता दिलेल्या दानाला सात्विक दान असे म्हटले जाते. तात्पर्यामध्ये प्रभुपाद सांगतात सत्वगुणी जे दान असतं त्याची महिमा तात्पर्यामध्ये प्रभुपाद सांगतात. आध्यात्मिक कार्यामध्ये संलग्न असलेल्या व्यक्तीला दान दिले पाहिजे असे वैदिक शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे. अविवेकाने दान देणे शास्त्रसंमत नाही. आध्यात्मिक पूर्णतेचा नेहमी विचार केला पाहिजे. म्हणून वेदांमध्ये सांगण्यात आले आहे की दान हे तीर्थस्थळी, चंद्रग्रहणाच्या, सूर्यग्रहणाच्या वेळी, महिन्याच्या शेवटी, योग्य ब्राह्मणाला, वैष्णवाला मंदिरामध्ये दिले पाहिजे. असे दान प्रत्युपकाराची अपेक्षा न ठेवता दिले पाहिजे. गरिबांना दिलेले दान कधी कधी दया भावनेने दिले जाते, परंतु जर एखादा दरिद्री मनुष्य दानास पात्र नसेल तर अशा दानाने आध्यात्मिक लाभ होणार नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर पात्र अपात्रतेचा विचार करणं आवश्यक आहे. दान देताना पात्र अपात्रतेचा विचार केला पाहिजे. हे झालं सत्वगुणी दानाविषयी. आता रजोगुणी दान कसं असतं बघा. जे दान प्रत्युपकाराची अपेक्षा ठेवून दिलं जातं, फळाची अपेक्षा ठेवून दिलं जातं, संकुचित भावनेने दिलं जातं, त्याला रजोगुणी दान असं म्हटलेलं आहे. समजलं का रजोगुणी दान? परत एकदा वाचू. प्रत्युपकाराची अपेक्षा ठेवून, फळाची अपेक्षा ठेवून, संकुचित भावनेने दिलेलं दान. अरे एवढीच दिले, एवढे पैसे दिले, अरे बापरे गेला पावती देऊन आपल्याला, त्याला रजोगुणी दान असं म्हटलं. आता तात्पर्यामध्ये प्रभुपाद काय सांगतात बघा. दान हे कधी कधी स्वर्ग लोकाप्रत उन्नत होण्याकरिता तर कधी कधी महत् प्रयासात दिले जाते आणि त्याबद्दल मी कशाकरिता एवढं दान दिलं अशी भावना व्यक्त होते आणि नंतर पश्चाताप व्यक्त केला जातो. काही वेळा वरिष्ठांच्या विनंतीला मान देऊन दान दिलं जातं. या दानाला रजोगुणी दान म्हटलेलं आहे. ज्या ठिकाणी इंद्रिय तृप्ती केली जाते त्या ठिकाणी दान देणाऱ्या अनेक धर्मादाय संस्था आहेत. असे दान वेदसंमत नाही. केवळ सत्वगुणी दानच वेदसंमत आहे, शास्त्रसंमत आहे. हे झालं रजोगुणी दानाविषयी. आता तमोगुणी दानाविषयी काय म्हणतात बघा. भगवान श्रीकृष्ण स्वतः सांगतात, त्याच्यावरही तात्पर्यपूर्वक लिहिलेलं आहे. अयोग्य स्थळी म्हणजे की योग्य स्थळ नाही दान देण्यासाठी, वेळ पण योग्य नाहीये आणि समोर व्यक्ती अपात्र आहे म्हणजे तो व्यक्ती दान घेण्यासाठी योग्य नाहीये. पुढे सांगितलेलं आहे हरे कृष्ण. बघा तमोगुणी दान अयोग्य स्थळ आहे, वेळ योग्य नाहीये, पात्र व्यक्ती नाहीये आणि अनादराने दिलेलं आहे. त्या ठिकाणी कुठलाही आदर नाही. अनादराने दिलेलं आणि अवहेलनापूर्वक जे दान दिलं जातं याला तामसिक दान म्हटलेलं आहे. चालणार आहे का नाही बघा. माऊस लावा ना.
सगळ्या लाईट ऑफ करा, फक्त साऊंड सिस्टम चालू ठेवा आणि एक छोटीशी बारकी बल्ब चालू ठेवा. हे दोन बल्ब पण मोठे बंद करा. हे मोठे बल्ब बंद करा. हरे कृष्णा हरे कृष्णा. आणि मग हे कबूतर पोहोचलं शिबिराजाकडे. पाठीमागून ससाना पोहोचला. शिबिराजाला ससाना म्हटला की राजा हे माझं भक्ष्य आहे, हे माझं भोजन आहे. तर शिबिराजा म्हटला की यांनी माझी शरणागती घेतलेली आहे, मी याला तुला समर्पित नाही करू शकत. मग ससाना काय म्हटला की मग माझ्या भोजनाची व्यवस्था करावी लागेल. भोजनाची व्यवस्था म्हटल्यानंतर ससाना काय म्हटला की या कबुतराच्या वजनाचं मांस मला तुला द्यावं लागेल. कोणाचं मांस? बोकडाचं, म्हशीचं, गाढवाचं नाही. तुझ्या शरीराचं मांस काढून मला द्यावं लागेल. ससाना म्हटला की या कबुतराला एका पारड्यामध्ये ठेवावं लागेल आणि दुसऱ्या पारड्यामध्ये तुझ्या शरीराचं मांस काढून द्यावं लागेल. कबुतराला एका पारड्यामध्ये ठेवलं आणि शिबिराजांनी आपल्या शरीराचं मांस काढायला सुरुवात केली. बघा राजा कसे होते इतर युगामध्ये, सत्य, त्रेता, द्वापार युगामध्ये राजे असे होते. राजाने स्वतःच्या शरीराचं मांस काढून त्या पारड्यामध्ये ठेवायला सुरुवात केली. आजकालच्या राजाकडे जर कबूतर शरणागती घ्यायला गेलं तर काय होईल? कबुतराला तर खाऊन टाकलं तर ससाऱ्याला पण खाऊन टाकलं आहे की नाही? आजकालचे राजे असे, पण इतर युगामध्ये राजे असे होते. स्वतःच्या शरीराचं मांस काढून ठेवायला लागला पारड्यामध्ये, पण पारड मात्र बॅलन्स होत नव्हतं. शेवटी काय केलं राजाने? शेवटी राजा स्वतःहून त्या पारड्यामध्ये उभा राहिला आणि मग तराजू बॅलन्स झालं. त्यावेळी तो ससाना आणि कबूतर, एक होता इंद्रदेव आणि दुसरा होता चंद्रदेव. दोघेही देवतांच्या रूपामध्ये प्रकट झाले आणि राजाला म्हटले की राजा आम्ही तुझ्यावरती प्रसन्न झालो आहोत, काय मागायचं ते माग. शिबिराजाने काय मागितलं? शिबिराजा म्हटला की माझी जी भावना आहे, माझं जे मन आहे ते भगवान श्रीकृष्णाच्या, भगवान विष्णूंच्या चरणावरती स्थिर राहावं, हीच मला तुम्ही काय करा आशीर्वाद द्या. तर असे राजे होते इतर युगामध्ये. श्रीमद भागवतामध्ये रांतीदेव राजाचं सुंदर उदाहरण येतं. रांतीदेव राजाने 39 दिवस उपवास केला होता. किती? 39 दिवस. आणि उपवास सोडण्यासाठी आता राजा बसलेला होता. त्याच्या समोर पंचपक्वान्नाचं भोजन आलेलं होतं आणि उपवास सोडणार तेवढ्यात राजासमोर काय झालं? एक ब्राह्मण आला. तो म्हटला की राजाने खूप भुकेलेलं आहे, माझ्यासाठी भोजनाची व्यवस्था करा. उपवास किती दिवस केलेला आहे राजाने? 39 दिवस. आणि ब्राह्मणाने काय केलेलं? भोजन मागितलेलं आहे. राजाने अर्ध भोजन काढलं, अर्ध आपल्या ताटामध्ये ठेवलं, त्या ब्राह्मणाला दिलं. ब्राह्मण भोजन करून निघून जातो. निघून गेल्यानंतर एक शूद्र व्यक्ती येतो. राजाला म्हणतो की राजा मी पण खूप भुकेलेलो आहे, भोजनाची व्यवस्था कर माझ्यासाठी. आता राहिले किती भोजन ताटामध्ये? अर्ध भोजन राहिलेलं आहे, तोंडामध्ये एक पण घास घातलेला नाहीये. राहिलेलं अर्ध भोजन राजाने काय केलं? त्या शूद्र व्यक्तीला दिलं. आता केवळ राजासमोर काय राहिलं होतं? पाण्याचा ग्लास राहिला होता. राजा विचार करू लागला की आता हे पाणी पिऊन आपण काय करूया? आपला उपवास सोडू. तेवढ्यात त्या ठिकाणी काय झालं? एक चांडाळ व्यक्ती आला आपल्या कुत्र्याने घेऊन. त्याच्याकडे 4 कुत्री होती. चांडाळ म्हटला राजाला की राजा माझी कुत्री खूप तहानलेली आहेत, पाण्याची व्यवस्था. राजाने तो पाण्याचा ग्लास पण काय केला? त्या कुत्र्यासाठी दिला आणि राजा तसाच त्या ठिकाणी बसून राहिला. तर आता ही वृत्ती, ही भावना येणं खूप अवघड आहे तसं पाहिलं तर. कलियुगामधल्या लोकांना या कथा डायजेस्ट होणं पण खूप अवघड आहे. आपण आता वर्षामधील एक निर्जल एकादशी करतो, बरोबर? पण ही निर्जल एकादशी केल्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी समजतं की काय त्रास होतो, होय की नाही? कधी एकदा आपण लिंबू सरबत पितोय आणि कधी एकदा फास्टिंग सोडतोय असं आपल्याला होतं, होय की नाही? तर हे प्रसंग सांगण्याचं कारण हे आहे की हे राजे
किती दानशूर होते आणि त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये कशा प्रकारे ही वृत्ती स्वीकारली होती हे आपण याच्यामध्ये शिकायचं. तर ज्यावेळी आपण डोनेशन कलेक्ट करायला बाहेर जातो त्यावेळी असं म्हटलेलं आहे चॅरिटी बिगिन्स फ्रॉम होम. बरोबर. तर दान गोळा करायला जाताना पहिल्यांदा आपली पावती असली पाहिजे, मगच आपण इतरांना काय करू शकतो, डोनेशन मागू शकतो. मागण्याचा आपल्याला अधिकार आहे. तर म्हणून पहिल्यांदा आपल्या घरापासून आपण काय केली पाहिजे याची सुरुवात केली पाहिजे. तर आम्ही इथं या प्रकारे नियोजन केलेलं आहे. आपल्या मंदिरामध्ये येणारे जेवढे पण दीक्षित भक्त आहेत, दीक्षित भक्त आहेत, नियमितपणे येणारे भक्त आहेत, या प्रत्येक भक्तांनी कमीत कमी स्वतःची पावती 5,000 रुपये तरी केली पाहिजे. आता तुम्हाला की पुढे एवढे पैसे मागताय, तर वर्षातून ही एवढीच वेळ असते, वर्षातून एकदाच मागण्याची. नंतर तुम्हाला वर्षभर रुपये काही मागणार नाही. बरोबर. आता तुम्हाला की 5,000 का मागताय, तर कॅल्क्युलेशन करूया का आपण थोडस. हा, दर रविवारी आपण कार्यक्रमाला येतो आणि दर रविवारी आपण भोजन करतो. बरोबर. एका प्लेटची काय कॉस्ट आहे बाहेर सांगा. डाळ भात भाजी स्वीट ताटामध्ये असेल तर त्याची कॉस्ट किती आहे तरी अंदाजे सांगा. तुम्ही सांगा, मी नाही सांगा, कारण तुम्ही बाहेर भोजन करता. सांगा किती आहे. पांडुरंग सांगा. 250-300 रुपये आहे. पण आम्ही एकदम कमी लावली, 100च रुपये. किती? 100 रुपये. महिन्याचे किती झाले? 400 रुपये. वर्षाचे किती झाले? 4,800 रुपये प्लस 5 रविवार असे 5,000 झाले. बरोबर. तर मला असं वाटतंय की पहिल्यांदा आपल्या खिशातील 5,000 रुपये डोनेशन मंदिराला द्यायचे. आता तुमच्या खिशातले द्या किंवा तुम्ही आजूबाजू जाऊन गोळा करून आणा, ते तुमचा प्रश्न. पण कमीत कमी आमची अपेक्षा आहे की प्रत्येक भक्तांनी आपली वैयक्तिक 5,000 रुपयाची वर्गणी मंदिराला दिली पाहिजे आणि मग तुम्ही इतरांच्याकडून बाकी जमा करू शकता. तर चॅरिटी बिगिन्स फ्रॉम होम का म्हटलेलं आहे, कारण घरापासून सुरुवात झाली पाहिजे. तरच मग काय करू शकतो आपण, बाहेर जाऊन लोकांना डोनेशन मागू शकतो. तर भगवंतांना प्रसन्न करायचं असेल तर सुरुवात आपल्यापासून करायला पाहिजे. तर मग चांगल्या पद्धतीने आपण बाहेर जाऊन डोनेशन जमा करू शकतो. तर वर्षातली ही एकमेव संधी असते कृष्ण जन्माष्टमी निमित्त भगवंतांना प्रसन्न करण्याची. तर सर्वांच्या चरणी विनंती आहे की आपण सर्वांनी उत्साहाने या भगवंताच्या सेवेमध्ये सहभागी व्हायचं आहे आणि भगवंतांची ही जी कृपा आहे ती प्राप्त करायची. हरे कृष्ण. आज प्रवचन छोटस आहे पण प्रॅक्टिकल विषयावर जास्त चर्चा होणार आहे. हरे कृष्ण.